श्रीलंकेत सध्या एका चक्रीवादळानं हाहाकार माजवलाय। पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। श्रीलंकेत दित्वाह चक्रीवादळानं प्रचंड विध्वंस घडवलाय। या चक्रीवादळामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत 330 लोकांच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे। तसंच 370 लोक अद्यापही बेपत्ता आहेत। श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार 16 नोव्हेंबर पासून दित्वाह आणि खराब हवामानामुळे प्रचंड विध्वंस घडलाय। अहवालानुसार वादळामुळे 3,09,607 कुटुंबातील सुमारे 1,18,929 लोक यामुळे प्रभावित झालेत। लाखो लोक प्रभावित झालेत। भारताचं ऑपरेशन सागर सिंधू हे राबवलं जाते। सध्या भारताच्या मदतीनं या लोकांच्या शोधाचे आणि पुरात अडकलेल्यांच्या बचाव कार्य सध्या सुरू आहे। भारताच्या हवाई दलानं आणि एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी कोलंबोच्या कोच्चिकाडे इथं आपलं कार्य सुरूच ठेवलंय। श्रीलंकेतील भारतीय दूतावासानं दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून भारतीय जवान लोकांचं बचाव कार्य करत आहेत। पुरामुळे बाधित झालेल्या लोकांना मदत आणि तात्काळ सुरक्षितता देण्याचं काम सुरू आहे। भारतानं नेबरहूड फर्स्ट धोरणाअंतर्गत ऑपरेशन सागर बंधू राबवत 80 एनडीआरएफ कर्मचारी आणि 2 बचाव पथकं पाठवली आहेत। याशिवाय भारतानं 15 टनाहून अधिक मदत साहित्य पाठवलंय। यामध्ये राहण्यासाठी तंबू, स्वच्छता किट, पाणी शुद्धीकरण गोळ्या, ब्लँकेट्स, सौर दिवे यांसारखी मदत पोहोचवली आहे। भारताच्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं या ऑपरेशन दरम्यान भारत, जर्मनी, स्लोव्हेनिया, यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांसह अडकलेल्या लोकांना प्रतिबंधित क्षेत्रातून बाहेर काढले। तसंच भारतीय, इतर परदेशी नागरिक आणि श्रीलंकन नागरिकांसह 24 जणांना कोलंबोतून रुग्णालयात दाखल करण्यात आले। या सर्वांना गंभीर जखमी अवस्थेतच वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात दाखल केले। सध्या 5 पथकं भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्य करत आहेत। दरम्यान याच वेळी कोलंबो विमानतळावर अडकलेल्या 320हून अधिक भारतीय प्रवाशांना परत मायदेशी पाठवण्यात आले। रविवारी या सर्वांना भारतात सुरक्षितपणे आणण्यात आले। यातील 247 प्रवासी तिरुवनंतपुरमचे तर 76 प्रवासी दिल्लीचे होते। भारताच्या 2 हवाई दलाच्या विमानांनी या सर्वांना परत आणलं असल्याची माहिती भारतीय उच्चायुक्तालयानं दिली आहे। चक्रीवादळाचा भारतावर परिणाम झालाय। भारतीय हवामान खात्यानं दित्वाह चक्रीवादळ भारताच्या उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगानं सरकत असल्याचं म्हटलंय। आयएमडीनं तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। चक्रीवादळ उत्तर तामिळनाडूच्या किनाऱ्यावर पोहोचले। वारे 100 किलोमीटर ताशी असण्याची शक्यता आहे। पुढील रविवारपर्यंत समुद्रामध्ये मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। दित्वाहचा अर्थ नेमका काय आहे असा प्रश्न आता सर्वांनाच पडत असेल, तर जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती। बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हे या वर्षातील 3रं चक्रीवादळ आहे। या वादळाला दिलेल्या दित्वाह या नावाचा खूपच खास अर्थ आहे। दित्वाह या शब्दाचा अर्थ खाडी असा आहे। हे नाव यमन या देशानं वादळांना नाव देण्याच्या नियमानुसार सुचवलं होतं। यमनच्या सोकोट्रा बेटावर असलेल्या दित्वाह खाडीच्या नावावरून या वादळाला दित्वाह असे नाव देण्यात आले। ही खाडी तिच्या खास किनारी परिसंस्थेसाठी जगभर ओळखली जाते। अशाच विविध प्रकारच्या खास रिपोर्टसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।